काही नाही, फक्त आपल्या मतात भेद आहे. पण दादा भेदाभेद धरू नका म्हणून काय म्हणतो, नमन करूया युग पुरुषाला, नमन करूया युग पुरुषाला, वंदन करतो भीमरायाला, वंदन करतो भीमरायाला. पहा एवढा बाबासाहेब विद्वान झाले, पण इकडे कल शिरला. गांधीजीच्या मनात कपट आलं, म्हणे हा एवढा विद्वान झाला आपलं काही चालणार नाही. कारण बाबासाहेबाला स्वतंत्र मतदारसंघाचा दलित मतदारसंघ वेगळा मागितला होता. गांधीजीनं कपट केलं, त्याच्या मनात कुशंका आहे, याला जर म्हणे मतदार संघ वेगळा दिला, दलित मतदारसंघ जर वेगळा दिला आपलं काही चालणार नाही, म्हणून यानं कपट केलं. आता काय करा म्हणे, नाही डाव रचला यानं आणि उपोषणावर बसले. उपोषणावर बसले म्हणे असा मानणार नाही, असा हा पुणे करारावर सही करणार नाही, म्हणून ते उपोषणावर बसले की मरून जाईन तरी परवा नाही, पण बाबासाहेबांनी मी सही करायला लावेल आपल्या पुणे करारावर. बाबासाहेब मानत नव्हते, कोणाचं ऐकतही नव्हते. नाही म्हणे मी आपला बहुजन संघ सोडून, बहुजन समाज सोडून मी आपल्या मतात सही करणार नाही. मानायला मानत नाही कोणाला. पंडित जवाहरलाल नेहरू नाही मानले, गांधीजीला नाही मानले, कोणालाच मानले नाही. अखेर आता काय करावं म्हणून गांधीजीनं कस्तुरबाला सामोर केलं. कस्तुरबा गांधीला सामोर केलं, म्हणे जा तू तरी मानव, नाहीतर म्हणे तुझ्या कंपाळाचं कुंकुम भेटणार. हिला वाटलं आता काय करावं, गेली बाबाला बोलावलं. बाबाकडे गेली, म्हणे बाबा माझ्या कपाळाचं कुंकू वाचव, तुम्ही जर माझी गोष्ट नाही मानली माझ्या कंपाळाचं कुंकू मिटणार. म्हणे मिटू देता. विचार पडला बाबासाहेबाला, म्हणे सही करा नाहीतर गांधीजी मरणार आहे, माझ्या कंपाळाचं कुंकू जाणार आहे. म्हणून बाबासाहेबांनी डोळ्यातून अश्रू पाडले. हो आता वेळ बरी नाही, जर नाही म्हणतो कंपाळाचं कुंकू मिटते, गांधीजी तर मरणार, पण असो ठीक आहे म्हणे, पण माझी शर्त आहे, मी सही करतो जरूर. मानली. कस्तुरबा गांधीला दया आली, कस्तुरबा गांधीची दया आली बाबासाहेबाला. म्हणे ठीक आहे, पण बाबासाहेबांना म्हटलं सही केली करते वेळी म्हणे माझ्या बहुजन समाजाच्या रक्तानं मी सही करत आहो, बहुजन समाजाच्या रक्तानं मी सही करत आहो. डोळ्यातून पाणी पाडलं बाबासाहेबांनी, डोळ्यातून पाणी पाडलं आणि सही केली पुणे करारावर. तेव्हा गांधीजी खुशीत आले. म्हणून बाबासाहेब विचारत करायला लागले. म्हणे ठीक आहे, पण म्हणे माझ्या बहुजन समाजाला अधिकार पाहिजे, दोनदा मत करायचा, मतदान करायचा अधिकार पाहिजे. यानं हो म्हटलं गांधीजीनं, पण शेवटी बेईमान झाले, विसरून झाले. पहा काय घटना आहे, बाबासाहेबांना काय केलं बघा.
हा दुय्यमचा कार्यक्रम आहे बांधवांनो. आणि शाहीर साहेबांनी शाहिरीच्या रीतिरिवाजाने एक प्रश्न विचारला. आता मला तर काही तेवढा अभ्यास नाही, एक 6 वर्ग शिकलो, जास्त वाचण्यात काही आलं नाही. पण शाहीर साहेब विद्वान आहेत, त्या धर्माचे विद्वान आहेत, धर्माचे वाचक आहेत, अभ्यास आहे जास्तीचा, माझ्यापेक्षा पुष्कळ अभ्यास आहे. पण मला थोडासा अभ्यास आहे, वाचण्यात आलं माझ्या की काय प्रश्नाची मांडणी कशी गेली. माझ्या बुद्धीला जेवढं पटते तेवढं सांगतो. शाहीर साहेबजी, खरं असेल तर खरं मानजा आणि खोटं असेल तर खोटं मानजा, तुम्ही समजावून सांगा, काही फरक पडणार नाही. प्रश्नाची मांडणी गेली जसं बाबासाहेबांनी मनस्मूर्ती जाळली होती, त्याच्यात वादविवाद होता देवी देवतांचा, सर्व देवी देवतांचा लिखाण होतं, वादविवाद होता. म्हणून बाबासाहेबांनं अस्पृश्य समाजाबद्दल मनस्मृतीमध्ये लिहिलं होतं, म्हणून त्याला पटलं नाही, म्हणून त्यानं जाळून टाकली मनस्मृती बाबासाहेबांनी. तसंच रामलीला, दिल्लीमध्ये रामलीला एक किताब होती आणि ते चालू असताना न्यायालयामध्ये केस आली आणि ते रामलीलाची किताब जाळून टाकली. शाहीर साहेबांचं म्हणणं आहे, जाळल्यानंतर केस कोर्टात गेली आणि तो नंतर न्याय मिळाला. तर तो जाणणारा व्यक्ती कोण? शाहीर साहेबांचं म्हणणं आहे. शाहीर साहेब म्हणतात, फोटोवर आहे, सत्य गोष्ट आहे, बोर्ड लागलेले आहे, सत्य गोष्ट आहे. तो जाणणारा व्यक्तीचं नाव आहे, दाढीवाल्याकडे लक्ष करा, पेरियर रामास्वामी नायकर. पेरियर रामास्वामी नायकर यांनी ते रामलीलेची किताब जाणून काढली. नंतर ते केस कोर्टामध्ये गेली. शाहीर साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, खरं किंवा खोटं तर तुम्ही पहा. आता माझ्या वाचण्यात आलं तेवढं मी सांगितलं. आणि प्रश्न माझा एक, ज्यावेळेस मिलिंद विद्यालयामध्ये गेले बाबासाहेब, तिथे हरेक नावाच्या मूर्त्या मांडलेल्या होत्या. मूर्त्या दिसल्या त्याच्या डोळ्याने, मूर्त्या दिसल्या म्हणून त्याला खुशी वाटली, खुशीमध्ये आले. म्हणून त्या मूर्तिकाराला विचारलं, म्हणे दादा, माझ्याही वाचनालयामध्ये एक मूर्ती मला बनवून देशील का? गौतम बुद्धाची मूर्ती मला पाहिजे, तर तू बनवून देऊ शकतेस? मूर्तिकार म्हणाले, हो साहेब, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तशी मूर्ती. तर बाबासाहेबाला त्याने पाहिजे तशी मूर्ती बनवून आणली. पण तो मूर्ती बनवणाऱ्याचं मी तुम्हाला नाव विचारतो आणि तो राहणारा कुठला आहे आणि त्या मूर्तिकाराचं नाव विचारतो मी शाहीर साहेब तुम्हाला. नाहीतर नागपुरात दीक्षाभूमीवर पितळेची मूर्ती आणून दिली होती ते नका सांगू, अजय बंगल्यामधून आणली होती ते नका सांगू. मूर्तिकाराचं नाव विचारतो की त्याच्या वाचनालयामध्ये मूर्ती बनवून आणली त्या मूर्तिकारानं, ते विचारणार त्या मूर्तिकाराचं नाव आणि राहणारा कुठला आहे, एवढं सांगायचं आहे तुम्हाला शाहीर साहेब. बघा, म्हणे आता उपोषण कराव. त्या बाईला पाठवलं, महात्मा गांधीने आपल्या पत्नीला पाठवलं, समोर केलं आणि बाबासाहेबाला समजावायला पाठवलं. बघा, कस्तुरबाला करुलिया
बाला म्हणे सही कराव बाबासाहेबाला म्हणे सही कराव ज्ञानेश्वर वंदित युग पुरुषाला ज्ञानेश्वर वंदित युग पुरुषाला वंदन करीतो भीमरायाला वंदन करीतो भीमरायाला रामजीच्या त्या युग पुरुषाला रामजीच्या त्या युग पुरुषाला वंदन करीतो मुंडाला वंदन करीतो भीमराया